शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। पारनेर तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। यावेळी शेतकऱ्यांना तातडीने आणि संपूर्ण कर्जमाफी मिळावी, पीक विमा मिळवण्यात येणाऱ्या जाचक अटी त्वरित रद्द करण्यात याव्यात, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य आणि हमीभाव मिळाला पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी सरकारने जर वेळेत शेतकरी हिताचा निर्णय घेतले नाही तर आगामी काळात शेतकऱ्यांसह थेट मंत्रालयावर धडक मारू असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढलेला आहे, काय सांगा? सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या आमच्या प्रामुख्याने आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, ती म्हणजे सरसकट झाली पाहिजे। सरकारने घोषणा केली की कर्जमाफी करायची, त्यामध्ये अनेक अटी शर्ती टाकल्या। त्यामुळे आमची मागणी शेतकऱ्यांची इतकी माफक आहे की तुम्ही सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी देणार आहे, ती कर्जमाफी द्या। त्याचबरोबरीने आमच्या कांदा पीक असो, सोयाबीन असो, कपाशी असो, आमचं दूध असो, याला हमीभाव मिळाला पाहिजे। आणि लाईटच्या बाबत तर इतका खेळखंडोबा झालेला आहे, आज 20-20 घंटे लाईट नसते, म्हणजे कुठले भारनियमन न करता लाईट पूर्ण दाबाने दिली पाहिजे। या सगळ्या मागण्यांच्या बाबत आज आम्ही महाविकास आघाडी असो, शेतकरी संघटना असो, म्हणजे सर्व शेतकरी एकत्र येऊन आम्ही हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, शेतकऱ्यांचा आक्रोश हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहे। कारण अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, हे जाड कातड्याचं सरकार आहे, हे शेतकरी विरोधी सरकार आहे। आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होती, याला कारणीभूत कोण आहे? हे सरकार आहे। तर माझी आपणाद्वारे सरकारमधील प्रमुखांना विनंती आहे की तुम्ही जर खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्र असताना तर तुम्ही या अधिवेशनामध्ये याचा एक घाव 2 तुकडे करून टाकता, या कर्जमाफी देऊन टाकता। एकीकडे कर्जमाफी आहे, दुसरीकडं अल निनोच्या याच्यामुळं दुष्काळाचं सावट आहे, शेतकरी दुहेरी अडचणीत आहे। काय सरकारकडे तुमच्या मागण्या आहेत? सरकारकडे आमची मागणी, पहिले प्रामुख्याने मागणी काय आहे की 7/12 कोरा झाला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी। त्याचबरोबरीने आमच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, त्यामध्ये कांदा असो, कपाशी असो, सोयाबीन असो, दूध असो, त्याला हमीभाव मिळाला पाहिजे। आणि लाईटच्या बाबत तर इतकं मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग चालू आहे, म्हणजे एखाद्या आमच्या श्रीगोंदा तालुक्यात 2 दिवसामध्ये 2 तरुण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाईटला शॉक लागून त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे। त्यामुळे या सरकारने यामध्ये तात्काळ निर्णय घेतला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही शेतकऱ्यांना जर सुखी ठेवू शकत नाही तर देश हा कधी सुखी होऊ शकत नाही। जर तुम्हाला देशाला जर आपल्या शेतकरी जर सुखी करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत। आज शेती एका बाजूला शेतीमालाला भाव नाही, दुसऱ्या बाजूला जर दुकानात गेलं, कृषी सेवा केंद्रात गेलं तर त्या बी बियाणे असू, औषध असू, खतं असू, याचा अतिशय जास्त प्रमाणात बाजारभाव वाढलेले आहे। म्हणजे तुम्ही याचा अर्थ हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला निर्णय त्या ठिकाणी घेत नाही। पण जर आज तुम्ही आंदोलन केलं, तुमची पुढची भूमिका काय असेल? जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, मध्ये आम्ही कांद्याच्या बाबत लासलगाव असू, मनसर असू, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली मधल्या काळात रोहित पवारांनी अन्नत्याग केलं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये। सरकारतल्या काही प्रमुखांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर यामध्ये निर्णय घेऊ, पण 8-10 दिवस लुटून गेले तरी कुठला डिसिजन त्या ठिकाणी घेतलेला नाही। जर सरकार ह्या गोष्टी जर याच्या मागं जर कानाडोळा करणार असेल, ह्या जर सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करणार असेल तर निश्चित मंत्रालयाच्या आवारामध्ये अशा पद्धतीने आंदोलन केलं जाईल। तिथं तर आमचं तर म्हणणं आहे, आम्ही पार आमच्या शेतकऱ्यांचे गुरं असू, बैल असू, गाया, म्हशी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न फोडून येतात। दुसरीकडे सरकारचे जे पक्ष आहेत, पक्ष फोडीमध्ये लागलेत, कसं बघते? आमचं म्हणणं आहे, तुम्हाला लकलाभ लागू द्या, तुम्ही पक्ष फोडा, खासदार फोडा, आमदार फोडा, काय करायचे ते करा, आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या, ही सगळ्यात महत्त्वाच्या आमची भूमिका आहे। तुम्हाला राजकारण करण्यासाठी तुम्हाला जर माणसं जर संख्याबळ वाढवायचं, अजून काय करायचं ते करा, अजून लोक फोडा नाही तर सगळ्यांनाच घेऊन जा, पण शेतकरी सुखी करा, ही सगळ्यात आमची मागणी आहे। शिवसेनेच्या लोकांनी बोलवले, काँग्रेसच्या लोकांनी बोलवले, शेतकरी संघटनेच्या आमच्या लोकांनी बोलवले, वेगवेगळ्या संघटनेच्या लोकांनी बोलवले। अरे तोंड नाकावल्या येण्यापेक्षा अंतर्मनातून किती लोक आहेत हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी बसलो आहे। पावसाच्या ठिकाणी बसलो, याचा अर्थ वरून राजाला सुद्धा माहिती आहे हे
सरकारवरून राजाला सुद्धा चुकवल्याशिवाय राहणार नाही या सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये शेतकरी एक सुट्टीसाठी झाला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी आपण रस्ता उतरला पाहिजे. मी प्रशासनाला सांगू इच्छितो, आज फक्त तर जिल्ह्याला सर्व या ठिकाणी आंदोलन केले, पण उद्या आम्ही नगर पुन्हा असू नगर कल्याणवर सुद्धा आम्ही आणू शकतो. पण आम्हाला माहिती आहे माझ्या त्या रोडवरून जाणार आहे, आमचे कुणी पेशंट आहे, कुणी अडचणी, आमच्याच लोकांना आम्ही अडचणीत आणायचं नाही. पण तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, या मीडियाद्वारे प्रशासनाला सांगू इच्छितो, नाही तुम्ही ठाणे ठरले तर या मंत्रालयामध्ये सुद्धा आमच्या गोळा बैला सहित बकरा सहित या ठिकाणी मंत्रालयात घुसून त्या सरकारला प्रश्न विचारण्याचं काम केलं जाईल हे त्या ठिकाणी सांगतो. त्यामुळे आज सर्वांना उपस्थिती आज आमचे बघा ना बकऱ्या सुद्धा या ठिकाणी अनेक आपले सर्व लोक उपस्थित आहेत. त्यामुळे आंदोलन जरी शांततेच्या मार्गाने घेतलं, आज आपण प्रशासनाला सांगू इच्छितो, अरे दरवाजे बंद करतो का तुम्ही? तर तुम्ही पण प्रशासनाचा एक भाग आहे ना, शेतकऱ्यांचा एक भाग आहे ना. आपण कोण आहे काय, निलेश लंके कोण आहे काय, तुम्ही कोण आहे काय, यापेक्षा तुमचं मूळ म्हणजे शेतकरी हे मूळ सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्या रायावटीने सुद्धा या ठिकाणी प्रशासनाच्या बाबत खंत व्यक्त केली. मी प्रशासनाला सांगू इच्छितो, सगळ्या डिपार्टमेंटला सांगू शकतो, पोलीस असू, तहसील असू, महसूल विभाग असू, तुमचं सिटी सर्व विभाग असू, कुठला पण विभाग असू, जर माझ्या शेतकऱ्याला जर कुणी तळ देण्याचा प्रयत्न केला तर याद राखा निलेश लंकेची गाठ हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे AKLgavkari@gmail.com.